खऱ्या अर्थाने 5 वर्षांनंतर लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक येत असते. 5 वर्ष आपण कामगार म्हणून काम करत असताना ज्या ज्या प्रश्नांशी निगडीत कधी आपल्याला आमदार साहेबांची गरज लागते, कधी भारतीय जनता पार्टीची पूर्ण पक्षाची गरज लागते, कधी एखादा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतला असला तर खासदार साहेबांची गरज लागते. आणि प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आज उद्या परवा आपल्याला जेव्हा या मंडळींची गरज लागते, व्यासपीठावरची मंडळींची गरज लागते, तेव्हा आपण बिनधास्तपणे या लोकांच्या घरी यांच्या कार्यालयात आपण जात असतो. मित्रांनो, आजपर्यंत मी तुम्हाला सांगू इच्छितो की उरण आणि पनवेल विधानसभेचे दोन्ही आमदार साहेब जे आहेत ते आपल्या संघटनेचे सल्लागार आहेत. कधीही रात्री जाऊ द्या, कधीही सकाळी जाऊ द्या की दादा असा प्रश्न झालेला आहे, महेश शेठ असा प्रश्न झालेला आहे, त्यावर ताबडतोब उत्तर देण्याचा, त्यावर ताबडतोब सोल्युशन देण्याचा काम आजपर्यंत दोन्ही आमदार साहेबांनी केलेलं आहे. मित्रांनो, काही वेळेला सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रश्न येतो आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रश्न येत असताना सेंटरमध्ये आपला प्रश्न कोणी उपस्थित करावा, आपला कामगारांचा प्रश्न कोणी उपस्थित करावा, यासाठी आपल्याला या लोकसभेच्या खासदारांची आवश्यकता पडते. आणि मग या लोकसभेमध्ये ज्यांनी 10 वर्ष नेतृत्व केलं, खासदार म्हणून नेतृत्व केलं, ज्यांना 10 वर्षात 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला, असे आपले सर्वांचे लाडके उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे हे पुन्हा एकदा 3ऱ्या वेळेला निवडून लढवत आहेत. मित्रांनो, योगायोगाने असं आहे की या लोकसभेचा प्रचार प्रमुख जे आहेत आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची ऑलरेडी हॅट्रिक झालेली आहे आणि आत्ताचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांना हॅट्रिक करायची आहे आणि त्यांचे प्रचार प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर साहेब असल्यामुळं आपल्याला ती चिंता करण्याची मला वाटते गरज वाटत नाही. आप्पा बारणे सुद्धा हॅट्रिक करतील हा ठाम विश्वास मला आहे. मित्रांनो, लोकसभेत आपला एक कामगारांचा प्रतिनिधी म्हणून एक आपला जाण्याचा आपल्याला काम करायचं आहे. मित्रांनो, बरेचसे लोक विरोधक श्रीराम मंदिराची स्थापना झाल्यानंतर लोक बोलतात की बाबा मोदी सरकारने हॉस्पिटल का नाही केले. मित्रांनो, 10 वर्षापूर्वी 2014 पूर्वी एम्स जे हॉस्पिटल आहे ते भारत देशात किती होते आणि भाजपा सरकार आल्यानंतर एम्सची किती निर्मिती झाली हे एकदा आकडेवारी बघा, त्यांच्या तोंडावरती आकडेवारी मारा, मग समजेल त्यांना की हे केंद्र सरकार, मोदीजींचं सरकार काय देशामध्ये काम करत आहे. मित्रांनो, बरेचसे प्रश्न आहेत. आता रिसेंटली 2 ते 3 महिन्यापूर्वी PF वरचा व्याज वाढला. मित्रांनो, फार कमी कामगारांना याचा महत्त्व समजतो, परंतु जेव्हा कामगार सेवानिवृत्त होतो, PFचे पैसे त्याच्या खात्यामध्ये येतात, तेव्हा 8% वरून 12% गेल्या व्याजाचा दर गेलेला तो व्याज जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा आपल्याला समजतो की केंद्र सरकार कामगारांसाठी फार काम करत आहे. मित्रांनो, फार योजना कामगारांना आहे. बांधकाम कामगारांचा तर प्रश्न इथं असा आहे की बांधकाम कामगारांचा योजनांचा लाभ घेण्यास हात कमी पडतील एवढ्या योजना महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने दिल्या आहे. त्या दिवशी एअरपोर्टच्या साईडवर दादा आपण एक कार्यक्रम केला किट वाटपाचा. खऱ्या अर्थाने दादा सांगतो की बांधकाम कामगार नंतर येऊन भेटले की आम्ही बिहारचे आहोत, झारखंडचे आहोत, उत्तर प्रदेशचे आहोत, पण महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मिळून जो आम्हाला फायदा देतोय तो खरोखर वाखाणण्याजोगा एवढा चांगला फायदा बांधकाम कामगारांना भेट आहे. सर्वसामान्य बांधकाम कामगार आहे, साईटवर काम करणारा कामगार आहे. नोंदणी झाल्या 5,000 रुपये खात्यामध्ये. कोणीतरी मला विचारलं की एवढे खाते करून मोदी सरकार करणार काय. मित्रांनो, कालच मला वाटतं मी जयशील दादा पाटलांचं भाषण ऐकला. आम्ही तसेच सर्वात पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षात होतो, त्याच्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. आणि मग पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आमचा पेमेंटचा चेक काढायला गेलो का 5,000चा 12,000चा शौचालयाचा चेक आमच्या घरा येईपर्यंत 7,000वर यायचा. आज मित्रांनो, अभिमानाने सांगतो की तो सर्वसामान्य गोरगरीब माणसाचा जो खाता काढलाय तो शौचालय पूर्ण केल्यावर त्याला असणारी अनुदान ते त्याच्या खात्यात पूर्णपणे येतो आणि त्याचा आनंद त्या माणसापर्यंत अगदी पूर्णपणे जातो. मित्रांनो, अशा अनेक योजना आहेत आणि असे अनेक कार्यक्रम मोदी सरकारने घेतले की थेट तो पैसा जो आहे तो पैसा त्या माणसापर्यंत येतो. काँग्रेस सरकारमध्ये काय असायचं, 200 रुपयाची एखादी जर स्कीम असली
तर माणसापर्यंत येताना ती स्कीम 20 रुपयापर्यंत पोहोचायची आणि 180 रुपये कुठं जायचे त्याचा पत्ताच नाही. म्हणजे ह्या टेबलला भेटा, त्या टेबलला भेटा, असा सगळा कारभार जो होता. अतिशय आणखी एक महत्त्वाचा विषय आहे की जगात जेव्हा युद्ध चालू होतं आणि भारतीयांची अनेक विद्यार्थी तिथं त्या युद्धाचे मुलं अडकले होते. दादा सन्मानाने सांगेन, मोदी साहेबांचा एक अभिमानाची गोष्ट सांगेन की भारतातले नागरिक आणि भारतातले विद्यार्थी येण्यासाठी 2 दिवस युद्ध थांबवावं लागला. सर्व नागरिक आणि सर्व विद्यार्थी भारत देशामध्ये पोहोचले. खलाशी जे काम करतात, जहाजावर जे लोक काम करतात, अनेक लोक जहाजं हॅक करून जातात आणि मग ते खलाशी कुठेतरी अडकलेले असतात. देशामध्ये एक या खलाशी लोकांच्यासाठी काम करणारी संघटना आहे आणि मग जर PMO ऑफिसला एखादा मेल गेला तर PMO ऑफिसवरून त्याची दखल केली जाते आणि त्या खलाशांना सुखरूप भारत देशात आणण्याचं काम मोदी सरकार करते. मित्रांनो, आमच्या नाईक साहेबांनी सांगितलं की ही निवडणूक सर्वसाधारण निवडणूक नाही. ही निवडणूक एका खासदारकीची निवडणूक नाही. आपला मत जो आहे तो आपला मत यावेळेला मोदीजींना जाणार आहे. प्रत्येकाचा मत आपण जो आहे तो गर्वाने सांगू शकतो की माझा मत जो आहे तो मोदीजींना मी मत टाकलाय. निशाणी धनुष्यबाण असेल, कमल असेल, परंतु मित्रांनो सांगतो किंवा घड्याळ असेल, मित्रांनो सांगतो आपल्याला सर्व 400च्या वरती खासदार जे आहेत ते मोदीजींच्यासाठी निवडून द्यायचे. मोदीजींच्यासाठी म्हणजे आपल्यासाठी द्यायचे आहेत. आपला कुठंतरी हक्काचा माणूस पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. मित्रांनो, कामगारांच्यासाठी अनेक आता मला वाटतं काही दिवसांनी एक कामगार कोड येणार आहे. कामगार कोड जर चांगला आला, 385 पानांची फाईल रेडी आहे आणि जर खरोखर तो कामगार कोड व्यवस्थित अंमलात आला तर मिनिमम वेजेसवर आतापर्यंत ज्या कंपन्या आपल्याला मिनिमम वेजेसचा गोड शब्द दाखवून करतात ते मिनिमम वेजेस एवढा चांगला असेल की जेणेकरून आपला घर, आपला परिवार चालवण्यासाठी चांगली मदत होईल या कामगार कायद्यामुळं. म्हणून मित्रांनो सांगतो पुन्हा एकदा, आज आपल्यावर सर्वांवर जबाबदारी पडलेली आहे की आज आपलाच मत नाही तर आपल्या परिसरात, आपल्या नातेवाईकांना येणाऱ्या 13 तारखेला, 13 मेला आपलं इलेक्शन आहे, येणार 13 तारखेपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी, एक पत्रक आपल्याकडे मला वाटते पोहोचलेलं आहे बऱ्याचशा लोकांपर्यंत की 101 गोष्टी अशा आहेत, त्या गोष्टी आहेत की ज्याच्या मुलं आपण त्याच्यात लिहिलंय वरती की मोदीजींना मत का द्यायचं. तर 101 अशा गोष्टी आहेत की ज्याच्या मुलं आपण अभिमानाने सांगू शकतो की या गोष्टींमुळं आम्ही मोदीजींना मत देणार आहोत, आम्ही भारतीय जनता पार्टीला मत देणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या समर्थनात जे लोक आहेत त्यांच्यासाठी मत देणार आहोत. मित्रांनो, हे सर्व करत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या घरातला मतदान झाला म्हणजे पूर्ण नाही. आपल्या घराच्या बाजूला आसपासचा आपला नातेवाईक असो, आपला शेजारी असो, त्याला बूथपर्यंत नेऊन घेण्याचं काम आपलं आहे. ही आता मंडळी जी कामगार मेळाव्यामध्ये आलेली आहे ते सर्व आपण एकमेकाचं प्रतिनिधित्व करणारे आहोत. ठराविक जे प्रमुख नेते आहेत, तुमच्या मागं 40 50 लोक आहेत. या 50 लोकांचं काम आहे की आपण प्रत्येक मतदाराला बूथपर्यंत घेऊन गेला पाहिजे, मतदान करून घेतला पाहिजे आणि आपल्यालाच का मतदान करायचं हे येत्या 7 तारखेपर्यंत, येत्या 13 तारखेपर्यंत आपण समजवलं पाहिजे. आता आपण सगळ्यांनी पक्क केलंय, मग जितूभाईंनी सगळं सांगितलं, आपला फायदा काय, तोटा काय. पण त्याच्या अगोदरच आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण यशस्वी वाटचाल करतोय. अडचणी आपल्याला फारशा येत नाहीत. पण जेव्हा केंद्राचे विषय आमच्याकडे येणार आहेत, PFचे विषय असतील, ग्रॅच्युटीचे विषय असतील, जे केंद्राकडून होणार आहेत, मी 1000% सांगतो, एक साधा तुमच्यातला बसणारा कार्यकर्ता आप्पा बारणेंसारखा माणूस तुमच्या मदतीला तुम्ही जेव्हा आवाज द्याल तेव्हा धावून आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ठरवलंय, मी ठरवलंय, तुम्ही ठरवलंय, सगळ्या जनतेने ठरवलंय की आपकी बार फिर एक बार और तीसरी बार अप्पा बारणे जी खासदार. ठरलंय ना हे? आपल्याला सगळ्यांना आता ताकदीनं उतरावं लागणार आहे. मी हे ताकदीनं एवढ्यासाठी म्हणतोय, ते 400 पार होणार आहेत, मोदीजी निवडून येणार आहेत, अप्पा बारणे साहेबांचा विजय नक्की झालेला आहे. पण आम्हाला कुठेतरी रेकॉर्ड करायचं आहे. आता
जे त्यांचं 2,23,000 होतं त्यांचंच रेकॉर्ड त्यांच्याच माध्यमातून तुमच्या ताकदीवरती आम्हाला तोडायचं आहे आता. कारण परिस्थिती इतकी चांगली आहे, ही परिस्थिती पुन्हा अशी येणार नाही. आणि असा माणूस, साधा कार्यकर्ता, इतका स्वस्त खासदार तुम्हाला कुठं मिळणार नाही, हे आपलं भाग्य आहे. म्हणून तुम्ही नेहमी आता ठरवायचं आहे की या ठिकाणी एक मत ज्या बाळासाहेब साहेबांना मी देतोय, ज्या धनुष्य बाणावते देतोय, ते थेट जाऊन त्या मोदी साहेबांना मिळणार आहे. आणि मगाशी जितूबाईंनी सांगितलं, जितेंद्र सांगितलं की काही मंडळी बोलतात असे की आम्हाला ते राम मंदिर बांधलं, मग हॉस्पिटल का नाही झालं, मग हे करायचं होतं, मग ते नाही काय केलं. अरे ही अस्मिता होती आमच्या देशाची. 500 वर्ष आमच्या डोक्यावरती, माथ्यावरती कलंक मोगलांनी ठेवला होता. आणि या काँग्रेसचं 70 वर्ष सरकार येऊन गेलं, पण हा कलंक कधी धुण्याचा, कधी पुसण्याचा त्या काँग्रेसने विचार नाही केला. ते शल्य उराशी बाळगून आम्ही राम मंदिर आमचा कधी होईल 500 वर्ष लढत बसलो. अनेक त्या केटेगरी कारसेवकांचं बलिदान झालं. आणि मग ते राम मंदिर हे कशाला, मग हॉस्पिटल बांधलं असतं तर चाललं असतं. त्याला नीट उत्तर द्या की 500 वर्षाच्या अपयशाच्या ज्या जेवढ्या खुणा आहेत त्या मोदीजींना पुसायच्या होता. त्या हिंदूंवर अन्याय झाले ते पुसून टाकायचे होते. आणि राम मंदिर नाहीये, राष्ट्र मंदिर तयार करायचं होतं. म्हणून या ठिकाणी राम मंदिराची रचना झाली. अरे काय मिळालं ते 80 कोटी लोकांना तर फुकट धान्य आपण देतोय ना. जनधन योजनेत एखाद्या घरात कोणाचा छोटा मृत्यू नॅचरल होऊ द्या, ऍक्सिडेंटल डेथ होऊ द्या, 2 लाखाचा विमा आम्ही फक्त 12 रुपयात उतरलाय ना. 12 रुपये ते त्यावेळेला त्या गरीबाच्या घरात जेव्हा ते काय 1-2 लाख रुपये येतात, त्याला तो 1 रुपया गाडीचा चाका एवढा वाटतो. लक्षात घ्या, 2 कोटी एवढं त्या गरीबाला वाटतं की मला मोदीजींच्या माध्यमातून माझ्या घरात ऍक्सिडेंट झाला, डेथ झाला, मोदीजीने मला 2 लाख रुपये माझ्या घरात दिले. मोदीजीने काय दिलं? 80 कोटी जनतेला अजूनही 5 वर्ष अगोदरची करोनात दिली. आता याच्यानंतर 5 वर्ष अजूनही 80 कोटी जनतेला आपण फुकट धान्य देतोय. ही जनता माझी नीट राहिली पाहिजे, हा त्यांचं धोरण आहे. आणि ह्या माध्यमातून मोदीजी त्या ठिकाणी त्या तुमचं सगळ्यांची प्रगती करण्याच्या माध्यमातून. मला जास्त वेळ घ्यायचा नाही. अनेक योजना असतील, पण ज्या आम्ही त्याच्यामध्ये होतो, प्रशांत जे असतील, मी असेल, प्रशांतजी शिडकोचे चेअरमन झाले, मी म्हाडाचा चेअरमन झालो. आणि नरेंद्र मोदीजींचं एक स्वप्न साकार करण्याचं, त्यात कुठेतरी खारीचा वाटा देण्याचं भाग्य आमच्या दोघांच्या नशिबाला आलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधान आवास योजना, मोदीजींची ती योजना अजूनही चालू आहे. स्वप्न आहे त्यांचं की या देशात एकही असं बिना घराचा कुठलाही गरीब राहता कामा नये. एवढी विजन कुठल्या पंतप्रधानाकडे आहे? आणि त्यांनी विचार केला. आणि आमच्या दोघांच्या माध्यमातून मला 1.5-2 वर्ष मिळाली, 1.5 वर्षात मिळालं. पण हजारो घरं गरिबांना देण्याचं भाग्य आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. काय लागतंय? पहिला आपण म्हणायचो गरीब, आपण म्हणतोय की नाही रोटी कपडावर मकान. गरीबाला काय लागतं? प्रत्येकाची काय अडचण आहे? फक्त मला रोटी कपडा. अगदी माफक अपेक्षा गरिबांच्या आहेत की मला रोटी कपडा मकान. एक वेळ तो बोलतो नाही मला रोटी अर्धी मिळाली चालेल, मी अर्धा उपवाशी राहीन दिवसभर, कपडे मला तरी फाटकी तुटकी असतील तरी चालतील, पण ती निवारा जो आपण ज्याला घर म्हणतो, रोटी कपडावर मकान म्हणतो, ते मकान एक त्याचं स्वप्न असतं की माझ्या आयुष्यात माझं स्वतःचं कुठेतरी 200-400 फुटाचं घर असावं, 4 भिंतीवरती कुठे माझ्या डोक्यावर छप्पर असावं, मी माझ्या कुटुंबासाठी काम करून दमून भागून आलो तर मला पाठ कुठेतरी टेकता यावी. मी या जगात असलो नसलो तर माझ्या नंतरची कच्ची बच्चे सगळे माझं कुटुंब सुखानं या घरात राहू शकेल, एवढं छोटंसं स्वप्न हा गरीब घेऊन येतो. ते मोदीजीने ओळखलं आणि प्रत्येकाला घर देण्याचं त्या ठिकाणी काम सुरू केलं. आणि हजारो घरं, लाखो घरं या ठिकाणी वाटली गेली. त्या ठिकाणी आयुष्यमान भारत योजना तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मोदीजींनी काय दिलं? राम मंदिर बांधलं, बुलेट ट्रेन केल्या, चंद्रावरती यानं गेली, ते प्रगती सायमेने चालूच आहे. पण गरिबांसाठी काय केलं? प्रगती तर झाली पाहिजे, बुलेट ट्रेन तर चाललीच पाहिजे, त्या ठिकाणी चंद्रावर तर महाशक्ती म्हणून आम्ही गेलोच पाहिजे. ही आमची ती विकास होताना, ती प्रगती होताना सामर्थ्यवान बलशाली देश झालाच पाहिजे. प्रत्येकाला वचक ह्या देश विश्वामध्ये भारताची बसलीच पाहिजे. तर ते काम चालूच असेल. त्याच पद्धतीनं गरिबांसाठी पण आमचं काम चालूच आहे. त्या ठिकाणी आयुष्यमान भारतामध्ये तुम्हाला योजनेमध्ये तुम्हाला माहिती आहे, याच्या अगोदर ह्या गरिबांना एखादा आजार झाला, एखादं ऑपरेशन असेल, ते त्याला करायचं असेल तर त्याच्याकडे तो पैसा नसायचा. त्याला ते ऑपरेशन कसं करावं, हॉस्पिटलमध्ये मी कसं जायचं,
त्यापेक्षा तो काय करायचा, बाबा हे हॉस्पिटल जाऊन माझं ऑपरेशन करणार, मला कुठेतरी कॅन्सर झाला, मला कुठेतरी गाठ झाली आहे, मला कुठलं तरी किडनीचं ऑपरेशन आहे माझं, तो म्हणायचा नको, माझ्याकडे एवढे पैसे नाही, जे पैसे माझ्याकडे थोडे जमवले ते माझ्या पोरीच्या लग्नाला मला वापरायचे, ते पैसे मला मुलाच्या शिक्षणाला वापरायचं आहे, आणि तो आजार अंगावरती घेऊन मरून जायचा आणि ते पैसे कुटुंबासाठी ठेवायचा. पण मोदीजीने हे पण ओळखलं की नाही, या गरीबाला जवळजवळ या गरीबाला 5 लाखापर्यंत कुठलाही आजार, 1300 आजारामध्ये कुठलाही आजार जरी झाला तर 5 लाखापर्यंत फुकट त्या ठिकाणी योजनेत ह्या काम होतं. हे काय गरिबांसाठी कमी छोटं काम आहे? लोकांनी डोक्यावर घेतलं, जगाने डोक्यावर घेतली ही योजना. लक्षात घ्या, किसान सन्मान अनेक, इथे आपण रिक्षा चालवतो, आपण कामगार संघटनेत काम करतो, पण गावाकडून कुठून आपण आलोत. आपल्या प्रत्येकाची शेती आहे, प्रत्येक शेतकऱ्याचा सन्मान मोदीजींनी केला. त्या ठिकाणी माझा शेतकरी नुसता बळीराजा, त्याला राजा म्हणून तो राजा होत नाही. त्या ठिकाणी त्याला तो बळीराजा व्हायचा असेल, त्याला सुटाबोटात बघायचं असेल तर त्याला जगवला पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. म्हणून मोदीजींनी वर्षाला 6,000 या ठिकाणी एकनाथजी शिंदे, अजितदादा आणि आमच्या देवेंद्रजी यांच्या माध्यमातून दुसरे 6,000, 12,000 रुपये आपण शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकतो. शेतकऱ्याला जगवायचं काम करतो, त्याचा भाव आम्ही दुप्पट करतोय, त्याचं उत्पन्न आम्हाला दुप्पट करायचं आहे. तोपर्यंत तो जगला पाहिजे, तर तो राहिला पाहिजे. म्हणून मोदींची किसान सन्मान योजना सुद्धा त्या ठिकाणी, अशा अनेक योजना या ठिकाणी गरिबांसाठी आहेत. लोकांना सांगा, उत्तर द्या की मोदीजींनी काय केलं, आमच्यासाठी काय केलं, हे त्यांना तोंडावर सांगा. आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता मगाशी विषय झाला की ते कन्व्हिन्स करतील ना, तर कन्फ्यूज करतात. तुम्हाला नीट कन्व्हिन्स करायचा प्रयत्न, काय नाही, हे वाढलं ते वाढलं ते मागलं, त्यांनी नेरेटिव्ह सेट केला, निगेटिव्ह सगळा. तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. नाही, यस मोदीजींनी हे दिलं, माझ्या देशाला सामर्थ्य बनवलं, माझ्या गरिबांसाठी हे केलं, आणि हा देशात जगाची प्रतिष्ठा मिळवून दिली. आज तुम्ही कुठे जा जगाच्या पाठीवरती, त्या ठिकाणी भारतातून तुम्ही आला, तुमचा जसा पासपोर्ट बघितला तरी तुम्हाला तो तिकडचा समोरचा भारत परदेशी त्या इमिग्रेशनला असतो, तुमच्याकडे स्माईल देतो, रिस्पेक्ट तुमचा पासपोर्ट उचलतो. ही किमया मोदीजींनी केली, ही ताकद मोदीजींनी वाढवली, हे सगळ्यांना तुम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं मगाशी उदाहरण दिलं, ते 370 कलम उडवलं, ते सोपं नव्हतं एवढं उडवणं. किती वर्ष हे 370, नेहरूनी केलेली एक चूक 70 वर्ष आम्ही भोगत होतो. आमच्या त्या काश्मीरमध्ये जायला आम्हाला पहिला विजा लागत होता, तिथलं निशाण वेगळं, तिथला झेंडा वेगळा, तिथला प्रधानमंत्री वेगळा, तिथली घटना वेगळी. एकाच देशात 2 घटना, 2 प्रधान, 2 विधान असलं या ठिकाणी चाललं होतं. 70 वर्ष या काँग्रेसला कधी कळलं नाही की हा कलंक आमच्या माथ्यावरचा काश्मीर आमच्यामध्ये राहिला पाहिजे, आमच्या भारताचा अविभाज्य घटक आहे. एवढं धाडस कुणी करायचं? ते म्हणाले 370ला हात लावू नका, काँग्रेसवाले 70 वर्ष सांगतायत. तुम्ही जर काश्मीरला हात लावायला गेला, 370 काढायला गेला तर रक्ताचे पाठ वाचील. सातत्यानं 70 वर्ष बोंबलत आले, पण एक रक्ताचा थेंब न सांगता मोदीजी 370 कलम उडवून टाकलं आणि काश्मीर भारताशी जोडला. छोटं काम आहे का हो हे? अशी कामं जर मोदीजी आमच्या इथे करतायत आणि मोदीजी आमच्यासाठी सामर्थ्यवान देश बनवतायत, तुमचं आमचं काम असलं पाहिजे की आपल्याला ही आत्ता वेळ कमी आहे, मी जास्त वेळ आता बोलत नाही, 1 मिनिटात संपवतो. आपण सगळ्यांना आता विचार केला पाहिजे. हे बाळासाहेब निवडून येणार आहेत तर काय येणार आहेत, 100% येणार आहेत. म्हणून आम्ही गाफील राहायचं का? आम्हाला आता मताधिक्य वाढवायचं आहे. आम्हाला ह्या महाराष्ट्रात दाखवायचं आहे की एक आमच्यात बसणं उठणारा कार्यकर्ता, तो आमच्याबरोबर हाकेला होत येणारा कार्यकर्ता, कुठेही तुमच्या राजकीय इतर गोष्टीमध्ये कुठेही लुडबुड न करणारा कार्यकर्ता, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला महायुतीला फ्रीडम देणारा कार्यकर्ता, तो आपल्यातला एक MP बनतो, 2-2 टर्मला संसद रत्न पुरस्कार घेतो. असा भाग्याने मिळालेला एक साधा कार्यकर्ता तुमच्या माझ्या नशिबाने मिळालाय, श्रीरंगप्पा बांडेंसारखा. त्यांना प्रचंड ताकदीने आम्हाला दाखवायचं या महाराष्ट्राला की श्रीरंगप्पा बांडेंना आम्ही या महाराष्ट्रामधला सगळ्यात हायेस्ट मताने निवडून दिलेला 1 खासदार नरेंद्र मोदीजींच्या मदतीला पाठवला. रायगडच्या या छत्रपतींच्या या राजधानीतून एक मावळा त्या ठिकाणी दिल्लीत गेला पाहिजे, हे तुम्ही मताची ठाम घ्या, डोक्यात ठेवून घ्या आणि गाफील राहू नका. प्रत्येक जण मत देईल म्हणून तुम्ही बाहेर पडणार नाही असं होऊन देऊ नका, कारण काही ठिकाणी मतदानाची टक्केवारी थोडी घसरत चालले. तुमचं माझं कर्तव्य आहे. प्रशांत दादांनी शब्द दिलाय, या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी भारतीय जनता पार्टीचा फक्त मी विषय बोलतोय, शिवसेना आहे, NCP आहे, सगळे या ठिकाणी बसलेत, सगळे घटक पक्ष आहेत. श्रीरंगप्पा बांडेंना लाखाच्या पेक्षा वरची आकडे द्यायची कमिटमेंट तुमच्या जीवावरती केलेली आहे.
तो शब्द पडून देता कामा नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो. जेव्हा एवढं तुम्ही 1 लाखाचा लीड द्या, तुम्ही सांगाल ती कामं, सांगाल तो विषय, तो केंद्राचा असो तो इथला असो, चुटकीसारखा सुटल्याशिवाय राहणार नाही एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जितेंद्र गरज साहेब, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आपल्या स्वतःच्या आज एक चांगल्या सभेचं नियोजन केलं, त्याबद्दल आपल्या मनापासून कौतुक करतो. आपण पाहत असाल की लोकसभेची निवडणूक होत असताना आपले विद्यमान आमदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना एका मतदारसंघामध्ये काम करत असताना आपल्या समोर आपण सर्व साक्षीदार आहोत की किती मेहनत करावी लागते एका मतदारसंघाला. तर लोकसभेचे 6 मतदारसंघामध्ये 1 खासदार असतो. मग एका विधानसभेला एवढी जर तकलीफ होत असेल किंवा मेहनत घ्यावी लागत असेल तर 6 मतदारसंघामध्ये फिरून या जनतेची सेवा करून दिल्लीमध्ये 94% हजेरी लावणारा एकमेव खासदार तुमच्या आमच्या सोबत आपल्याला लाभला आहे. हे आपलं भाग्य आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आताची ही निवडणूक ही श्रीरंगप्पा बारणे एकट्याची नाही आहे, ही निवडणूक सर्वांची आहे. आपण पाहतोय की गेल्या 1-2 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन झालं, त्या परिवर्तनामध्ये ज्या फळ्या झाल्या, राष्ट्रवादीचे 2 झाले, शिवसेनेचे 2 झाले आणि ह्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून सरकार चालवणं किती अवघड झालंय. ह्या अनुषंगानं आज ह्या लोकसभेला खूप महत्व आहे. याचा अर्थ असा होत आहे की पनवेल विधानसभा मतदारसंघातून जर मताधिक्य कमी आलं तर आपले जे आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात त्यांच्यासाठी तो चांगला मेसेज नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मोदीजींचं स्वप्न आहे, आपण पाहतोय की देशात राज्यात कुठल्या प्रकारे आपण सामोरं जात असताना लोकशाहीच्या माध्यमातून श्रीराम जास्त श्रीराम म्हणून चालणार नाहीये, तर श्रीराम म्हणणारी लोकसंख्या वाढवण्याचं काम येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला सर्वांना करायचं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण पाहतोय की मित्र राष्ट्रप्रथम येतो, देश पहिला येतोय आणि आपल्या शेजारी राष्ट्रातील लोक आपल्या देशात येऊन आपण बॉम्बस्फोट पाहिला, मुंबईमध्ये झालेला बॉम्बस्फोट, गोळीबार झाला असेल, गोळीबारच्या अडचणी पाहिल्या आपण. त्यावेळेला पाकिस्तानातून आलेले हे कसाबसारखा व्यक्ती तो आपल्या इकडे दहशत, आपल्या राष्ट्राची दहशत माजवण्यासाठी आपल्या शहरात येऊन उद्ध्वस्त करतो आणि स्वतःला संपवून घेण्यापर्यंतची मर्यादा जातो. असा जर शेजारी राष्ट्र करत असेल तर आपण ह्या राज्याचे, राष्ट्राचे, देशाचे एक घटक म्हणून आपण काय करायला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तोच मोदी साहेबांचा मनोदय हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी जय श्रीरामचा नारा आहे. हा तर जय श्रीरामचा नारा देऊन आपल्याला थांबून जमणार नाहीये, तर त्याच्या मागची भूमिका समजून घेतली पाहिजे की जय श्रीराम म्हणणारी मंडळी तुमच्या आमच्यासारखा हा वर्ग हा आपल्याला वाढवण्याची गरज आहे. गेल्या 10 वर्षामध्ये आपण 2 कुटुंब प्रमुख पाहिले, एक आपल्या राज्याचा पहिला, एक देशाचा पहिला. राज्यामध्ये 2.5 वर्षात सरकार असताना हे आपले कुटुंब प्रमुख म्हणून घेत होते. ते कुटुंब प्रमुख 2.5 वर्षामध्ये एकदाही मंत्रालयामध्ये गेले नाहीये. त्याची दुसरी बाजू माननीय पंतप्रधान 10 वर्षामध्ये एकही सुट्टी घेतली नाही. असा पंतप्रधान आपला लाभलाय, हे आपलं भाग्य समजलं पाहिजे. आपण इंटरनॅशनलच्या लेवलला गेलो तर आज आपली मोदींची क्रेज काय, कुठल्या पातळीला आपण रेड कार्पेट, अमेरिका सारखा देश आपल्या माननीय मोदी साहेबांना एकेकाळी विजा देत नव्हता, तो आज रेड कार्पेट टाकतो. या अनुषंगाने आपलं अध्यकर्तव्य काय आहे की आपला उमेदवार फक्त श्रीरंग बारणे नाही, आपण देशाचे, ज्या देशाचे घटक आहोत त्या देशाची रक्षा करणं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं ह्या भूमिकेमध्ये प्रामाणिकपणे काम करू शकतो. आणि हेच विनंती करायला हे सर्व मंडळी अहोरात्र फिरतायत की राष्ट्रभक्त, देशाची प्रगती ही चाललेली आहे आणि ही प्रगती दिवसेंदिवस अशीच चालू राहो. या अनुषंगानं आपण सर्वांना येणाऱ्या कालखंडामध्ये माननीय मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी, माननीय आपले आमदार प्रचंड ठाकूर यांचे हात बळकट करण्यासाठी, देश पातळीवरती एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं मोठं पाऊल उचललं आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी माननीय अजित पवार साहेब असेल त्यांनीही याला आपल्या राज्यामध्ये आपल्या सरकारमध्ये समर्थन देत असताना त्यांनीही मोठं पाऊल उचललं. म्हणजे सर्वांचे प्राण प्रतिष्ठा आपण पणाला लागणार आहे. अशा वेळेला आपण त्या पक्षाचे घटक
सहकारी म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी ओळखून मला वाटतं आपण सर्वांनी येणाऱ्या कालखंडामध्ये चांगल्या मताधिक्यानं मतदान देऊन माननीय श्रीरंगाप्पा बारणे यांना निवडून आणायचं आहे. आप्पांची निशाणी आहे धनुष्यबाण. सांगायचं तात्पर्य आहे की माननीय आमदार अहोरात्र फिरतायत. मग आमदार साहेब आपण महायुतीचे सर्व घटक आहोत. आमदार साहेबांची निशाणी कमळ आहे. काही लोकांची आपण सर्व ठीक आहे, काही लोकांना सांगावं लागतंय की आमदार फिरतायत तर निशाणी धनुष्यबाण का. अशा ठिकाणी काही कन्फ्युजन असतील ते आपण सर्वांना सांगून आमदार हे महायुतीचे आहेत आणि निशाणी आपली श्रीरंगाप्पा चंदू बारणे यांची निशाणी धनुष्यबाण आहे. सर्वांना सांगून येणाऱ्या 13 तारखेला आपण थोडीशी मेहनत घेऊ. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण एखाद्या देशाचा घटक आपल्या देशाचा दहशत माजवण्यासाठी स्वतःला संपूर्ण घेत असेल आणि आपण उन्हाळा म्हणून घरात बसत असेल तर आपण या राज्याचा देशाचा आपण एक समर्थक घटक म्हणण्यात काही अर्थ नाहीये. हा विचार करून येणाऱ्या कालखंडामध्ये आपण 13 तारखेला चांगल्या प्रकारचं मतदान काढून माननीय श्रीरंगाप्पा बारणे यांना निवडून आणायचंय आणि माननीय मोदी साहेब यांच्या हात बळकट करून आपल्याची देशाची मान उंचावण्याचा काम येणाऱ्या कालखंडामध्ये करायचं आहे. एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद. सगळ्यात आधी तुम्ही सर्वजण आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देखील. खरं तर ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक नवीन अशा पद्धतीचा आपल्या सर्वांच्यासाठी आयुष्यातला एक टप्पा असणार आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यांचं काम गेली 10 वर्षे आपण सगळेजण पाहतोय. या देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र मिळाल्यापासून ज्यांनी आपल्या आयुष्याचा एक एक क्षण या देशासाठी दिला आणि देशामधला कुठलाही वर्ग असू द्या, कुठलंही राज्य, कुठलाही वर्ग, त्या प्रत्येक वर्गाला आज मोदीजी माझ्यासाठी काम करतायत हा अभिमान त्याला वाटतो. यातच मोदीजींच्या सगळ्या कामाचं क्रेडिट आहे. आणि म्हणूनच या कामाच्या माध्यमातून मोदीजींनी सबका साथ सबका विकास हे सूत्र त्यांनी या ठिकाणी सातत्याने बाळगले. इथं रिक्षा चालक कोण कोण आहेत तर हात वरती घ्या. आम्ही रिक्षा चालक आहोत. रिक्षा चालक सहकारी बरं हात खाली घ्या. या ठिकाणी उपस्थित असे रिक्षा चालक, कामगार, इथे उपस्थित असणारा देशामधला उद्योजक, त्याचबरोबर देशामधला या ठिकाणी जर सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीबातल्या गरीब झोपडीत राहणारा माणूस, या प्रत्येकाच्या माध्यमातून आज या देशाच्याकडून काहीतरी अपेक्षा व्यक्त केल्या जातात. पंतप्रधान या नात्यानं या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी ही माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सातत्याने स्वीकारली आणि त्याचा परिणाम असा आहे की आज आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते मोदीजी ज्या पद्धतीनं काम करतात त्याच्या देशात तर परिणाम आहेच, देशाच्या बाहेर सुद्धा त्याचा तितकाच परिणाम आहे. आणि त्यामुळे आज या संपूर्ण देशभरामधल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये विश्वास आहे का मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आहे. प्रत्येक जनतेला, तुम्ही महाराष्ट्रात जा, तुम्ही गुजरातमध्ये जा, राजस्थानमध्ये जा, मध्य प्रदेशात जा, उत्तर प्रदेशात जा, प्रत्येक जण म्हणतो आएगा तो मोदी, आएगा तो मोदी. कशाच्या आधारावरती म्हणतात? कारण त्यांना सगळ्यांना कल्पना आहे की मोदीजी ज्या पद्धतीनं काम करतात या देशातल्या जनतेला त्यांच्याकडूनच आशा अपेक्षा आहेत. आणि म्हणून या आशा अपेक्षा पूर्ण करण्याच्यासाठी आज पुन्हा पुढची पिढी आपली आहे, त्या पुढच्या पिढीला चांगलं आयुष्य जगता यावं याच्यासाठी जर सुरक्षित नेतृत्व कुठलं असलं तर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी आहे. आणि म्हणून त्यांना निवडून देणं ही आपल्या सगळ्यांची एका अर्थाने जबाबदारी बनलेली आहे. आज देशातला समाज मानतोय, देशातला मतदार मानतोय. आज इथे कामगार सहकारी असा किंवा रिक्षा चालक मालक सहकारी असा, मी आपल्या सगळ्यांनाही आवाहन करतो की आपण बघतोय सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार नरेंद्र मोदी करतात. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झटतायत. यावरती या आणि या देशाच्या सर्वसामान्य नागरिकाच्यासाठी अनेक नवे कायदे सुद्धा मोदीजींनी आणलेले आहेत. इथे कामगार आहेत, रिक्षा चालक मालक आहेत. विचार करूया की ज्या वेळेला नोटबंदी आली, ती नोटबंदी आल्यावरती लोक म्हणायला लागले की मोदीजींनी नोटबंदी आणली, आता
निवडणुकीमध्ये याचा भारतीय जनता पार्टीच्या वरती वाईट परिणाम होईल. पण स्थिती उलटी झाली. 2 महिन्यांनी उत्तर प्रदेशची निवडणूक होती, पण उत्तर प्रदेश मधल्या जनतेनं कधी नव्हे इतकं भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमत दिलं आणि पुन्हा एकदा योगीजी त्या ठिकाणी निवडून आले. कशाच्यामुळे झालंय सगळं? कारण मोदीजी जे करतात ते आमच्या हितासाठी करतात, ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे. आज जितेंद्र गडकरी त्यांनी बोलताना कामगार कायद्याचा उल्लेख केला. या कामगार कायद्यांमध्ये होणारे बदल आहेत. इथे रिक्षा चालकांच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आधी मुख्यमंत्री होते, आता एकनाथ शिंदे साहेब आहेत. यांनी घेतलेले निर्णय असू द्या, याच्या माध्यमातून सर्वसामान्य रिक्षा चालक कामगार याचं हित साधलं जाण्याच्या दृष्टिकोनातून अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत. आता एकनाथ शिंदे साहेब आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत, पण आजही ते अभिमानानं सांगतात की पूर्वी रिक्षा चालवत होतो, सर्वसामान्य कष्ट करणारा माणूस देखील राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जाऊ शकतो. गरीबातला गरीब माणूस देखील, चहा विकणारा माणूस देखील देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. हा आत्मविश्वास आपल्याला या नेत्याच्याकडे पाहून आपल्याला या ठिकाणी आपल्या मनामध्ये येतो. आणि एकीकडे चित्र आहे की आज मोदीजींवरती टीका करणारे, शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्यावरती टीका करणारे, यांना केवळ त्यांच्या घराण्याचा वारसा आहे. आणि तो घराण्याचा वारसा म्हणजे आपल्याला आपला पक्ष, आपला राज्य, देश चालवायचा अधिकार मिळाला, या पद्धतीने ही सारी मंडळी वागतात. तेव्हा मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा व्यक्ती, सर्वसामान्य माणसाचं हित जोपासणारं सरकार हे पुन्हा सत्तेत आलं पाहिजे, याच्यासाठी काळजी घ्यायची आहे. आणि म्हणून आज या मेळाव्याच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण बारणे साहेबांना आज आपल्या मेळाव्यासाठी निमंत्रित केलेलं आहे, या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 25 लाखापेक्षा जास्त मतदान आहे. 25 लाखापेक्षा जास्त मतदान या मतदारसंघामध्ये आहे. बारणे साहेब खासदार म्हणून, उमेदवार म्हणून प्रत्येक मतदाराला भेटू शकत नाहीत. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचू शकणार नसतील तर त्यांच्या वतीनं आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. मग इथे रिक्षा चालक सहकारी असतात, कामगार सहकारी असतात, आपण जिथे काम करतो त्या ठिकाणी कंपनी आहे, आपण रिक्षा चालवतो, आपल्या रिक्षामध्ये बसणारं आपलं गिराईक आहे, या प्रत्येकापर्यंत हा विचार आपण सगळ्यांनी पोहोचवण्याची आवश्यकता आहे. आपण पाहिलं की कशा पद्धतीनं एकीकडे या देशाच्या पंतप्रधानांच्या विषयी काँग्रेस पक्षवाल्यांनी खूप मोठ्या प्रमाणात टीका केली की यांना स्वतःचा परिवारच नाही, त्यांना कसं कळणार. त्यावेळेला अनेक रिक्षा चालकांनी आपापल्या रिक्षावरती स्टिकर लावले, मैं हूं मोदी का परिवार. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं आपल्यासाठी झटणारा कोणतरी आहे ही भावना ज्याच्या मनात आहे त्यांनी सगळ्यांनी मोदीजींना या ठिकाणी पूर्ण ताकदीनं पाठबळ द्यायचं ठरवलंय. आपल्या या मावळ मतदारसंघामध्ये सुद्धा मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या पाठबळाच्या आधारावरती निश्चितपणानं बारणे साहेब हे विजयाची हॅट्रिक केल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री मला या ठिकाणी व्यक्त करायची आहे. खरं तर बारणे साहेब या मतदारसंघाचे खासदार म्हणून काम करतायत. तिसऱ्यांदा ते निवडणुकीला उभे आहेत, पण लोकसभा निवडणुकीला, पण या गेल्या 10 वर्षामध्ये या मावळ मतदारसंघाचे जास्तीत जास्त प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये विचारलेले आहेत. त्यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यासाठी, उपस्थितीसाठी आणि खासदार म्हणून प्रभावी कामगिरी करण्यासाठी 6 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवलेला आहे. आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची शान, मावळ मतदारसंघाची शान त्या ठिकाणी वाढलेली आहे. मी एकच विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करेन की आपल्याला प्रत्येकाला वाटतं मोदीजी पंतप्रधान व्हावे, पण मोदीजी पंतप्रधान व्हायचे तर आपण मोदीजींचे मतदार नाही आहोत, मोदीजींना मत टाकू शकू. पण मोदीजी पंतप्रधान होण्यासाठी बारणे साहेब खासदार होणं आवश्यक आहे आणि बारणे साहेबांना खासदार करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मी एवढीच विनंती करेन की येणारी 13 तारीख, या 13 तारखेला कुठली सुट्टी न घेता कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी आपण मतदानापासून आळस न करता, सुट्टी घ्या पण मतदानापासून आळस न करता आपण या ठिकाणी मतदानाला अवश्य गेलं पाहिजे. या ठिकाणी उन्हाचे दिवस आहेत, एकदा 10-11 वाजले की त्याच्यानंतर लोक कंटाळा करतात, घरातल्या महिला मंडळी कंटाळा करतात. त्यामुळे आपलं मतदान
हे सकाळ सकाळ या ठिकाणी करून आपल्याला मोकळं झालं पाहिजे आणि आपल्या परिवारजनांना मित्र परिवाराला सुद्धा मतदानासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. ते करण्यासाठी आपण सगळे सज्ज व्हाल. बारणे साहेबांची निशाणी धनुष्यबाण, प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण की जे आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रिय आहे, वंदनीय आहे. त्या धनुष्यबाण निशाणी समोरचं बटन दाबून बारणे साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा इतकी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशाची लोकसभेची निवडणूक होते. एक प्रकारे देशाच्या लोकशाहीचा उत्सवच आता होतोय आणि त्या माध्यमातून प्रत्येक भारतातील माणसांनी ज्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे त्यांनी या उत्सवामध्ये सहभागी होऊन येत्या 13 तारखेला मतदान करण्याच्या संदर्भामध्ये आपण सूचना करायची. जगाच्या पाठीवरती भारत एकमात्र असा देश आहे की ज्या देशामध्ये सर्वसामान्य गरीब कुटुंबातील अतिशय की ज्याला कुठल्याही प्रकारच्या सुविधापासून वंचित आहे आणि ज्याच्याकडे सगळ्या सुविधा आहेत अतिशय श्रीमंत, या प्रत्येकाला मतदानाचा समान अधिकार आहे. देशामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या घटनेच्या माध्यमातून या देशातील प्रत्येकाला जो मताचा अधिकार दिला तो मतदाराचा अधिकार सगळ्यांना सारखा दिलेला आहे. आणि या माध्यमातून हा लोकशाहीमध्ये हा सर्वाधिक मोठा उत्सव मी म्हटल्याप्रमाणे, कारण देशाच्या या एकंदर जडणघडणीमध्ये हा देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा आहे, देशाची सत्ता कुणाच्या हातामध्ये द्यायची आणि देश कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील त्या दृष्टिकोनातून निर्णायक मतदान आपल्याला करायचे. मावळ लोकसभा मतदारसंघात तर मतदान येत्या 13 मेला आहे आणि या 13 मेच्या मतदानामध्ये आपल्या परिसरातील मतदारांनी 100% भाग घेतला पाहिजे, 100% मतदान केलं पाहिजे आणि त्या मतदाराला मतदान केंद्रापर्यंत नेण्याचं काम आपण महायुतीचे सर्व पदाधिकारी म्हणून आपण देखील ते काम केलं पाहिजे. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये झालेली प्रगती आणि या देशामध्ये अनेक जुने कायदे होते, त्या कायद्यांच्या एक वेगळ्या प्रकारचं रूप देण्याचं काम, स्वरूप देण्याचं काम, ज्या कायद्यांमुळे अनेकांना, सर्वसामान्य गरीब माणसांना, सर्वसामान्य व्यक्तींना त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. सरळ आणि सुटसुटीत कायदे असावेत, कारण ब्रिटिशांनी या देशाच्या जडणघडणीमध्ये ज्यावेळेस ब्रिटिश होते त्यावेळेस जे कायदे घालून दिले होते, देश स्वतंत्र झाला, परंतु काही कायद्यामध्ये त्याच पद्धतीचं रूपांतर होतं, तेच कायदे होते आणि कुणी राज्यकर्त्यांनी 60 वर्षामध्ये त्याच्याकडे पाहिले नाही, दुर्लक्षित केलं. पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी त्या कायद्याला अधिक मूर्तबळ लावण्याचं काम, अधिक सुटसुटीत करण्याचं काम लोकसभेच्या मधून केलं आणि विरोधकांनी त्याचाच एक धागा पकडून मतदारांच्या पुढे जाऊन वेगळ्या प्रकारचं चित्र या देशामध्ये निर्माण करण्याचं काम केलं. मोदीजींनी या देशाची घटना बदलण्याचं काम सुरू केलेलं आहे. 400 पार झाल्यानंतर, बहुमत आल्यानंतर या देशाची घटना बदलली जाईल अशा प्रकारचं भासवण्याचं काम सर्वसामान्य माणसाला केलेलं आहे. खरं तर आज देखील देशातला नागरिक हा एका वेगळ्या मार्गानं पाहतोय. उमेदवार म्हणून मी काही गोष्टी बोलणार नाही, परंतु सर्वसामान्य माणसाला भीती दाखवून त्याच्या मतावरती घाला करण्याचं काम विरोधी पक्षाची मंडळी सातत्यानं करतात. मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो. आपण सांगितलं एखाद्याला की देशाचं संविधान बदलणार आहे, पण काही समाजाला भीती दाखवण्याचं काम करतात की बघा आता तुमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देशाला दिलं ते बदलण्याचं काम आता मोदी करतात. देशामध्ये कुणाची सत्ता येऊ द्या, मोदीजींची येऊ द्या किंवा अन्य कुणाची येऊ द्या, देशाचं संविधान कुणी देखील बदलू शकणार नाही. लोकशाहीचा संविधान म्हणजे या लोकशाहीचा कणा आहे. या देशामध्ये सर्वसामान्य अनेक जाती धर्माचे लोक राहतात आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, जे अशा गोष्टी बोलतात किंवा निवडणुकीच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करतात त्यांनी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचलेच नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक जाती धर्माला संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू बिल देखील त्याचा उल्लेख केला होता की हिंदूंना देखील याच्यामध्ये संरक्षण द्यावे. डॉक्टर बाबासाहेबांनी हे देखील केलं की जे आरक्षण देतात त्या आरक्षणाची मर्यादा 10 वर्षापर्यंतच ठेवायची, हे देखील केलं आहे. आणि विशिष्ट समाजाला जास्त काळ आरक्षण देऊ नये या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील सक्षम होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेऊन विरोधक मंडळी सातत्यानं एक वेगळ्या प्रकारचं चित्र या देशामध्ये निर्माण करण्याचं काम करतात. माझं त्यांना जाहीरपणे तुमच्या माध्यमातून आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये या सरकारने घेतलेलं धोरण हे या अगोदरच्या सरकारने कधी देखील घेतलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या स्थानावरती, ज्या ठिकाणी निवासस्थानावरती राहत होते दिल्लीमध्ये, त्याचं मोठं स्मारक करण्याचं काम हे कुणी केलं असेल तर मोदीजींनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनचं घर खरेदी करून त्या ठिकाणी स्मारक करायचं कोणी काम केलं असेल तर देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी केलं. हिंदू मिलच्या माध्यमातून त्या स्मारकाला गती देण्याचं काम आणि खऱ्या अर्थानं जीवनपट ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उभा राहणार आहे त्या हिंदू मिलचं देखील काम या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी प्रामुख्यानं हातामध्ये घेतलं आणि या सरकारने त्याला गती देण्याचं काम केलं. मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये बिलकुलचं कुठलंही काम झालेलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या देशातला संविधान रचनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं मत मागायचा अधिकार या विरोधी पक्षाला बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगतो, सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दुनियेमध्ये, जगामध्ये या भारताची मान उंचवण्याचं काम केलेले आपण सगळ्यांना ज्ञात आहे. कारण देशाचे पंतप्रधान म्हणून ज्या ज्या देशामध्ये देशाचे प्रतिनिधी म्हणून जातात त्या ठिकाणी सर्वाधिक पहिला सन्मान कोणाला मिळत असेल तर सन्माननीय नरेंद्र मोदी यांना मिळतो. आणि या सगळ्या बाबतीमध्ये युनोमध्ये जा किंवा अन्य घटनामध्ये जा, या देशाकडं वाईट नजरेनं पाहण्याची देखील हिंमत कोणत्या देशाची राहिली नाही. इतकं मोठं सक्षम या देशाला बनवण्याचं काम, या देशाची मान उंचवण्याचं काम सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून, निवडणुकीच्या दरम्यान आपण हे देखील गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी जे केलं देशामध्ये काम, सर्वसामान्य गरीब माणसाला उज्ज्वला योजनेपासून किसान योजनेपर्यंत शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची भूमिका घेतली. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रामुख्यानं न्याय देण्याची भूमिका घेतली. या देशातील 6 कोटी जनतेला जवळपास आरोग्य विम्याच्या माध्यमातून हेल्थ कार्ड देण्याचं काम केलेलं. गेल्या 60 वर्षामध्ये हे झालं होतं का करता आलं नाही त्या सरकारला? 370 कलम का रद्द करू शकले नाही? राम मंदिराच्या बाबतीमध्ये का निर्णय घेऊ शकले नाही? या देशातील जेवढी धार्मिक स्थळे, केदारनाथ, बद्रीनाथ, वाराणसी पासून तर अनेक धार्मिक स्थळं, या धार्मिक स्थळाचा सुधार ते का करू शकले नाही? राम मंदिर करत असताना मुस्लिम बांधवांची मस्जिद करावी किंवा त्यांना निधी द्यावा, त्यांनाही स्थान द्यावं, ही देखील भूमिका घेतली. एखाद्या समाजाच्या विरोधात पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी आहे असं जरी कोणी चित्र निर्माण करत असेल ते देखील चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतो, या देशामध्ये जो भारतामध्ये राहतो, या देशातला जो सन्मान करतो, तो या देशातला नागरिक तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याचा सन्मान करण्याचं काम, त्याला न्याय देण्याची भूमिका पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी घेतली. निवडणुकीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण करायचं काम खरं तर विरोधक करतात. मग ती नगरपालिकेची निवडणूक ग्रामपंचायतीपर्यंत निवडणूक, देशाच्या लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतीपर्यंत निवडून ठेवतात आणि ती चित्र निर्माण करण्याचं काम करतात. ग्रामपंचायतीपर्यंत मी माझ्या या मतदारसंघातलं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. मी मावळ लोकसभा मतदारसंघातल्या मावळ तालुक्यामध्ये बाळासाहेब प्रचंड काम केलं, प्रचंड निधी पण प्रचंड दिला. जेव्हा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, आम्हाला निधीच माहिती नव्हता. खासदारांना खरं तर आमदारांना माहिती होता राज्याचा निधी, आम्हाला पत्ताच नव्हता की राज्याकडून आम्हाला निधी मिळतोय.
कारण मागच्या सरकारमध्ये तर आम्ही विरोधक बसल्यासारखंच होतो 2.5 वर्ष. आम्ही काही सत्तेत नसल्यासारखं होतो. म्हणजे आम्हाला तिथे एंट्री पण नव्हती, अशी परिस्थिती होती. आणि राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर 25-15चं काम असेल, 30-54चं असेल, ठोक तरतूद असेल, नगर विकास असेल, MMRD, PMRD, ह्या सगळ्या म्हणजे पुणे जिल्ह्याला PMRD मध्ये येतं, इकडे MMRDमध्ये 100-125 कोटी, PMRमध्ये 200 कोटीची कामं सुचवली आणि सगळी कामं आम्हाला मिळत गेली. 30-54-25-15 पर्यटकातून गिरीश महाजनला सांगितलं सुरुवातीच्या काळात मला 10 कोटी दिले, मी म्हणलं अजून 5 कोटी लागतात, अजून 5 कोटी दिलं. पुणे निधी द्यायला कोणता मंत्री राज्य सरकारमधला नाहीची भाषा नव्हती. आणि मी तुम्हाला सांगतो या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत विकासाचं काम आम्ही करू शकलो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला त्या ठिकाणी सत्ता काय, राज्यामधली सत्ता काय, केंद्रातली सत्ता आम्हाला समजू लागली. याचाच अर्थ आपण सत्तेमध्ये असल्यानंतर जोपर्यंत सर्वसामान्य मतदाराला न्याय देण्याची भूमिका आपण करू शकत नाही, तोपर्यंत कुठलंही काम हाती घेतल्यानंतर नागरिक देखील, मतदार देखील आपल्या प्रती तो समाधानी राहू शकत नाही. आणि म्हणून मी मावळ तालुक्यामध्ये फिरत असताना प्रचंड निधी वाटल्यानंतर त्या भागातील नागरिकांनाही असं वाटू लागलं, ते मला म्हणाले या अगोदर का निधी दिला नाही, तुम्ही आत्ताच का निवडणुकीच्या पूर्वी एवढा द्यायला लागले, म्हणजे दिला तिथं पण चुकी केली असं वाटू लागलं. याचाच अर्थ राज्य सरकार प्रचंडपणे काम करते, केंद्र सरकार प्रचंडपणे काम करत आहे. राम सेतू बांधला, आपण म्हणतो राम सेतू बांधला लंकेमध्ये, परंतु पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी अटल सेतू बांधला. हा अटल सेतू या युगातला अटल सेतू राम सेतू सारखाच आहे, समुद्रावरूनच बांधलेला आहे. त्यावेळेस जाण्यासाठी, लंकेला जाण्यासाठी तो राम सेतू बांधला दगड ठेवून, परंतु आज हा समुद्रावरती या सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी बांधलेला तो अटल सेतू, तो बांधणारा त्या राम होता. मी रामांची तुलना खरं तर मोदींच्या बरोबर करणार नाही किंवा मोदींची तुलना रामाबरोबर करणार नाही, परंतु सर्वसामान्य माणसाचा, गरीब माणसाचा खऱ्या अर्थानं न्याय देणारा, त्याचं काम करणारा या युगातील राम म्हणलं तर चुकीचं होणार नाही. कितीतरी अशा योजना आहेत की ज्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोचल्याच नव्हत्या. दीनदयाळ ग्राम ज्योती योजना, की जी आदिवासी पाड्या आहेत, वस्त्या आहेत, जे ठाकूर वस्त्या असतील, धनगर वस्त्या असतील, त्या डोंगर माथ्यावरती बसलेल्या, फॉरेस्टच्या जागेमध्ये बसलेल्या आहेत, त्यांना लाईटच नव्हती, त्यांच्या जीवनामध्ये कधी उजेडच त्यांनी पाहिला नाही. परंतु त्या माणसाला ज्यांच्याकडे 50 मते, 100 मते, 200 मते, मताचं राजकारण या देशामध्ये चालतं. आणि म्हणून ज्याच्याकडून जास्त मतदान होतं किंवा ज्या पाड्यावरती, ज्या वस्तीवरती, ज्या एरियावरती, ज्या वार्डामध्ये जास्त मतदान आहे त्या ठिकाणी सुविधा देण्याचं काम आपण करतो. परंतु त्याच्या खऱ्या अर्थानं त्याला न्याय देण्याची भूमिका करायला पाहिजे. पण त्या ठिकाणी आपण आत्तापर्यंत स्वातंत्र्य झाल्यापासून तो न्याय देऊ शकलो नाही. आणि म्हणून त्या पाड्यावरती, वस्तीवरती पंतप्रधानांनी एक योजना काढली, दीनदयाळ ग्राम ज्योती योजना. आणि त्याच्या माध्यमातून देशभरातल्या सगळ्या अशा ट्रॅव्हल एरियामध्ये, आदिवासी पाड्यामध्ये की ज्यांच्याकडे कुठल्याही सुविधा नव्हता त्या ठिकाणी लाईट पोचवण्याचं काम केलं. हर घर जल ही योजना ग्रामीण भागामध्ये, तुम्हाला मी सांगतो, देशाच्या लोकसभेमध्ये एकदा चर्चा झाली की देशाच्या लोकसभेमध्ये कॅन्सरचे रुग्ण बऱ्या प्रमाणात वाढतात. त्याच्यावरती 93 आमच्याकडे चर्चा करायला एक बिल आहे, एक ह्याच्या माध्यमातून चर्चा करतं, 193च्या माध्यमातून चर्चा केली. आणि मला त्या चर्चेमध्ये सहभागी होत असताना मला एक माहिती झाली की देशामध्ये सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण हे पंजाबमध्ये होत होते. पंजाबमधून कॅन्सर ट्रेन यायची दिल्लीला, तिचं नावच होतं कॅन्सर ट्रेन. कॅन्सरचे रुग्ण घेऊन ती ट्रेन दिल्लीला यायची. त्याच्यानंतर राजस्थान, त्याच्यानंतर बिहार, याच्यामध्ये कॅन्सरचे रुग्ण वाढले. मी तुम्हाला सांगतो आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कॅन्सरचे, देशामध्ये जे कोणतं राज्य असेल तर महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण वाढतात. त्याचं एकमेव कारण अशुद्ध पाणी. आणि म्हणून पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी स्कीम चालू केली, हर घर जल. ज्या ग्रामीण भागामध्ये की ज्या ठिकाणी शुद्ध पाणी मिळत नाही, जे पाणी कुठंतरी विहिरीवरचं पाणी पितात, कुठंतरी नदीवरून घेऊन थेटपणे पाणी पितात, ज्या नद्या अशुद्ध झाल्यात, विहिरी अशुद्ध झाल्यात, आणि त्या ठिकाणचं पाणी पिऊन कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढतात. आणि मी तुम्हाला सांगतो, हे होत असताना पंतप्रधानांनी
ती योजना लागू केली देशभर. या राज्यामध्ये जवळपास त्या योजनेच्या अंतर्गत 50% निधी एकट्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 2000 कोटी रुपयाचा निधी हा केंद्र सरकारने दिला. राज्य सरकारने तेवढाच निधी दिला आणि ती योजना आता बऱ्याचशा गावामध्ये चालू आहे. पंतप्रधान आवास योजना, मला मगाशी एका पत्रकारांनी विचारलं किती जणांना घर दिलं. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून तुम्ही घराची किंमत 20-25 लाख रुपये करतात. मी तुम्हाला त्यांना पत्रकाराला विचारलं, मला बाजारात तुला 20-25 लाख रुपये देतो, मला घर घेऊन दाखव. 20-25 लाखामध्ये तू मला घर घेऊन दाखव. शेवट ही योजना चांगली आहे, परंतु त्याला एक प्रकारे वेगळ्या मार्गाने चित्र निर्माण करण्याचं काम ही मंडळी करतात. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून केंद्राचा मिळालेला निधी 4100 कोटी रुपयाचा ही केंद्राची योजना आहे. आणि अशाच प्रकारे राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केंद्राच्या नेतृत्वाने केलेलं आहे. रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं काम केलं आहे. बघा, रेल्वे स्टेशनला या अगोदर तुम्ही जात होता, तुम्ही सगळे बरं सर्वसामान्य तुम्ही प्रमुख पदाधिकारी, आपण रेल्वे स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकला पण चालू शकत नव्हतो. रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर दुर्गंधी होत होती. शौचालयाचे सगळं पाणी दुर्गंधी त्या रेल्वे स्टेशनला सोडली जायची. मोदीजीचं सरकार आल्यानंतर सुरेशजी प्रभू या देशाचे रेल्वे मंत्री होते आणि केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि त्याला ई टॉयलेटची संकल्पना त्या रेल्वेला जोडली. आता रेल्वे ट्रॅकवरती, रेल्वे रुळावरती कुठल्याही प्रकारची दुर्गंधी नाही, कुठल्याही प्रकारचं पाणी सोडलं नाही, घाण पाणी सोडलं नाही. पंतप्रधानांनी गेल्या 4 वर्षामध्ये म्हणजे 5वं वर्षे अमृत भारत योजनेच्या अंतर्गत देशभरातले सगळे रेल्वे स्टेशन तुम्ही या 2 वर्षानंतर प्रत्येक रेल्वे स्टेशनला जा, तुम्ही एअरपोर्ट सारखं चित्र त्या प्रत्येक रेल्वे स्टेशनचं दिसेल. आणि प्रत्येक रेल्वे स्टेशन अमृत भारत योजनेच्या अंतर्गत सुधार करण्याचं काम केलेलं आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 260 कोटी रुपये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्राने दिले रेल्वे स्टेशन सुधार करण्याच्या संदर्भात पहिल्या फेजमध्ये. सेकंड फेजमध्ये अजून 3-4 रेल्वे स्टेशन आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने केंद्र सरकारने मोठा निधी खरं तर सर्वसामान्य गरीब माणसं की जी माणसं त्याचा लाभ घेऊ शकतात या योजनेच्या माध्यमातून दिलेला आहे. वंदे भारत ही ट्रेन, फास्ट ट्रेन चालवण्याचं काम, भारतीय बनावटाची ही ट्रेन, भारतामध्ये पहिली बनवलेली ट्रेन. आपण बऱ्याचशा गोष्टी सांगत असताना केंद्राने काय केलं किंवा 10 वर्षात काय केलं मोदीजींनी, तर या अनेक योजना आहेत, अनेक विकास कामं आहेत, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. जो देश ज्या देशाची संरक्षण व्यवस्था ही अधिक बळकट आहे, तो देश सक्षम जगामध्ये ओळखला जातो. भारतामध्ये 140 कोटी जनता झालेली आहे आणि 140 कोटी जनता सुरक्षित ठेवण्याचं काम संरक्षण विभागाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. आपल्याला स्वतःला म्हणजे त्या उत्पादनामध्ये अधिक बळ घालण्याचं काम प्रामुख्याने केले. एवढंच करून थांबले नाही तर चंद्रापर्यंत भारताचं यान चंद्रापर्यंत सोडून भारत जगामध्ये एक सक्षम देश याची देखील छबी उचलून करण्याचं काम केलेलं आहे. या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या वचन विकास पर्वामध्ये मी सगळ्या गोष्टी दिल्या. मी काय कामं केले, रेल्वेच्या बाबतीत असेल, एअरपोर्टच्या बाबतीमध्ये असेल, रस्त्यांच्या बाबतीमध्ये असेल, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका मी सातत्याने घेतलेली लोकप्रतिनिधी म्हणून. आणि काम करत असताना विकासाला महत्त्व दिले. गेल्या 30 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी कधी देखील मी स्वतःला वेगळं काय मांडलं नाही. मी बाळासाहेब नगरसेवक झालो पहिला 1997ला, तेव्हापासून माझ्या स्वभावात बदल झाला नाही. म्हणजे मगाशी पत्रकारांनी मला विचारलं की तुमची प्रॉपर्टी डबल झाली. मी म्हटलं मी नगरसेवक नव्हतो, राजकारणात नव्हतो, तेव्हाही इन्कम टॅक्स भरत होतो. माझा व्यवसाय तुम्ही पहा, तुम्ही फक्त माझं ते पाहिलं पण मग मी काय व्यवसाय करतो ते पाहिलं नाही. माझे व्यवसाय पहा. आणि माझी प्रॉपर्टी डबल झालीच नाही. मी खासदार झाल्यानंतर 1 इंच पण जागा घेतली नाही, कुठली खरेदी केली काय नाही. वडिलोपार्जित माझी जागा आहे, मी स्वतः काही जागा घेतलेल्या आहेत आणि त्या जागेची किंमत राज्य सरकारने रेडी रेकनरच्या माध्यमातून वाढवलेली आणि म्हणून ती किंमत वाढलेली. बाकी जाग्यावरच सगळं. परंतु पत्रकार पण ते चित्र वेगळं निर्माण करायचं काम. मी पहिल्यांदा नगरसेवक झालो 1997ला. त्यावेळेस ना मी इस्टीम गाडी पहिली बाजारात आली होती, AC गाडी.
ती गाडी घेऊन जायचो. म्हणजे किती वर्षापूर्वी? 27-28 वर्षापूर्वी. त्यामुळं कुणी माझ्याकडं म्हणजे त्या नजरेने कुणी पाहत असेल. नाही, मी स्वतः कमावलेले. मी तुम्हाला सांगतो, मी वयाच्या 18व्या-19व्या वर्षी व्यवसायात उतरलो आणि वयाच्या 18-19 वर्षापासून मी व्यवसाय करत होतो. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आता राजकारणात बोलण्यासारखं काही नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो, जे रिक्षा चालक, टॅक्सी चालक मालक आहे त्यांच्या काही मागण्या आहेत. कंत्राटी कामगारांचा सन 2014-18चा महापालिकेतून कामगारांचा PF राहिला होता, तो मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. महापालिकेच्या आयुक्तांबरोबर कंत्राटी कामगारांच्या बैठका घेऊन त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका घेतली. आता या ठिकाणी काही टॅक्सी चालकांनी मला, रिक्षा चालक, टॅक्सी चालक जे रायगड परिसरातले आहेत, ते सातत्यानं सांगतात की पुण्यामध्ये घाट चढल्यानंतर, लोणावळ्यात गेल्यानंतर आमच्याकडून दंड काढला जातो. काही एकविरा देवीला जातात, काही जेजुरीला जातात आणि दंड फाडला जातो. बघा, राज्यामध्ये तो कायदा केलेला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जरा एखाद्या कायद्याचं स्वरूप राज्यामध्ये असल्यानंतर जिल्ह्याचं परमिट असतं आणि जिल्ह्याचं परमिट असल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यानंतर तो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो प्रक्रियेचा भाग आहे. परंतु मी अनेक यावेळेस याच्या अगोदर जरी रिक्षावाल्यांनी, टॅक्सीवाल्यांनी माझ्याकडे येऊन सांगितलं, मी त्यांना सांगितलं, लोणावळ्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये जे RTOवाले, खास करून तिथले पोलीस खात्याचे अधिकारी अडवतात, माझा तुम्ही नंबर घ्या, मला तुम्ही सांगा, तुम्हाला तिथून तुम्ही जर पेशंट घेऊन जात असाल, तुम्ही देवाला जात असेल, तर त्या बाबतीमध्ये मी नक्कीच तुम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेतो. शेवट हा कायदा किंवा कायद्याचं रूप हे राज्य सरकारने दिले. संपूर्ण राज्यातला कायदा त्यासाठी आपल्याला बदलावा लागेल. कारण निवडणूक आहे म्हणून तुम्ही मागणी केली म्हणून मी चुकीचं काही सांगणं ते देखील बरोबर नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण काम करत असताना आपल्याला एक चांगलं काम करायचं. देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना तिसऱ्यांदा मी या निवडणुकीला सामोरं जातोय आणि निवडणुकीला सामोरं जात असताना आपले सहकार्य सगळ्यांचं हवं. येत्या 13 मेला मतदान आहे. धनुष्यबाण हे माझं चिन्ह आहे. आता चिन्ह देखील तुम्हाला पाठ झालं असेल. गेल्या 3 निवडणुकीमध्ये या परिसरातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI याची महायुती आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही जात असताना प्रशांतजी ठाकूर आमदार म्हणून या विभागाचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांच्या निवडणुकीला कमळ चिन्ह आहे आणि माझ्या निवडणुकीला धनुष्यबाण आहे. हे गेले 15 वर्ष सातत्य टिकवलेले आहे. पुढं देखील टिकवू. पुनश्च एकदा तुमचं सगळ्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.